या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत वल्लरीने मुद्दाम ईश्वरीला अष्टमीसाठी लागणाऱ्या घागरे आणायला स्टोअररूममध्ये पाठवलेलं असतं। वल्लरीने मुद्दामहूनच तेथे जुन्या वर्तमानपत्राचे काही तुकडे ठेवलेले असतात आणि ते ईश्वरीच्या हाताला लागावे असे वल्लरीला वाटत असतं। ईश्वरी स्टोअररूममध्ये येते आणि तिला तेथे ते न्यूजपेपरचे पडलेले तुकडे दिसतात। ईश्वरी त्यातील एक तुकडा उचलते आणि म्हणत असते, कोण आहेत हे? अर्णव सरांचे बाबा? त्यानंतर ईश्वरी तेथे पडलेला दुसरा तुकडा सुद्धा उचलते। ईश्वरी तो फोटो बघून म्हणत असते, नेमकं काय असेल हे प्रकरण? कसला एवढा पर्दाफाश झाला असेल? त्यानंतर ईश्वरी ते सर्व तुकडे आपल्या जवळ घेते आणि ती स्टोअररूम मधून बाहेर येते। अर्णव इकडे बसून ईश्वरीचाच विचार करत असतो। ईश्वरीने म्हटलेले काही शब्द अर्णवला आठवत असतात। एवढं कसलं ओझं आहे हो तुमच्या मनावर? हे सगळं अर्णवला आठवत असतं। एवढ्यात तेथे मामा येतो। मामा अर्णव जवळ जातो। मामा अर्णवला म्हणतो, अर्णव, पाटीलचा फोन आला होता। त्याने आपल्या लाडक्या जावई बापूंसाठी सगळीकडे फिल्डिंग लावलेली आहे। आता काही तो सुटणार नाही। एकदा का तो आपल्या तावडीत सापडला की मग त्याचं काय करायचं हे आपल्याला ठरवावं लागेल। म्हणजे अंजलीला, आईला काय सांगायचं वगैरे वगैरे। अर्णव मात्र शांत असतो। मामा म्हणतो, अर्णव, अरे काय झालं? एवढं टेन्शन घेऊ नकोस। आपण त्या राजेशला चांगलंच वठणीवर आणूयात। एवढ्यात अर्णव म्हणतो, मामा, कधी कधी असे नको ते विषय निघाल्यावर खूप त्रास होतो। मामा म्हणतो, नको ते विषय? अर्णव म्हणतो, म्हणजे लहानपणापासून जे ऐकायला आणि बोलायला नाही आवडत ते अचानक समोर आलं की मग मी नाही हँडल करू शकत माझे इमोशन्स। यावर मामा म्हणतो, नेमकं काय ते सांगशील? अर्णव म्हणतो, नाही। मामा म्हणतो, आलंय माझ्या लक्षात तुला काय बोलायचं आहे ते। तू विसरून जा असं नाही म्हणणार मी, कारण ते विसरणं एवढं सोपं नाहीये। परंतु एक गोष्ट सांगतो तुला, अर्णव, आता तू एकटा नाहीयेस। ईश्वरी आहे तुझ्यासोबत आणि ती खूप समजूतदार आहे रे। ती तुला या सगळ्या दुःखातून बाहेर काढेल बघ। त्यानंतर मामा तेथून निघून जातो। दुसरीकडे वल्लरी ईश्वरीची वाट बघत थांबलेली असते। ईश्वरी स्टोअररूम मधून बाहेर येते। वल्लरी लगेच ईश्वरीकडे जाते आणि म्हणते, काय गये, साध्या घागरी शोधायला तुला इतका वेळ लागतो? मला वाटलं काहीतरी घोळ घातला असशील म्हणून आले होते बघायला। ईश्वरी हसतच म्हणते, नाही नाही, खूप पसारा आहे ना आतमध्ये आणि अंधारही होता म्हणून एकच घागर घेऊन आले, बाकीच्या नंतर घेऊन येते। वल्लरी म्हणते, अंधार? ईश्वरी म्हणते, हो। ती ट्यूबलाईट सारखी बंद चालू होत होती आणि नंतर मग बंदच पडली। वल्लरी म्हणते, बरं, उपयोगाची काही वस्तू बघितलीस का? ईश्वरी म्हणते, उपयोगाची? वल्लरी म्हणते, पूजेसाठी उपयोगाची। ईश्वरी म्हणते, नाही नाही, बाकी काही नाहीच आहे। सगळ्या वस्तू अशा धुळखात पडल्यात। मी आले की त्यांना सांगते ट्यूबलाईट लावून घ्यायला आणि ट्यूबलाईट लावली की बाकीच्या घागरी घेऊन येईन। असं म्हणत ईश्वरी तेथून निघून जाते। वल्लरी मनातच म्हणते, हिच्या बोलण्यावरून तरी वाटत नाही हिने फोटोज बघितले असतील म्हणून। दुसरं काहीतरी डोकं लढवावंच लागेल वल्लरी। अंजली इकडे डॉक्टरांशी बोलत असते। तेवढ्यात तेथे ईश्वरी येते। ईश्वरी म्हणत असते, या पेपरमधल्या बातमीबद्दल अंजलीताईंनाच विचारू का? सांगू असं म्हणत ईश्वरी अंजलीकडे जाते। त्यानंतर ती अंजलीला म्हणते, अंजलीताई, थोडं बोलायचं होतं। अंजली ईश्वरीला म्हणते, ये ना, ये बस। ईश्वरी अंजलीच्या बाजूला जाऊन बसते। अंजली म्हणते, काय झालं? चिंटू काही बोलला का तुला परत? ईश्वरी म्हणते, ताई, ते सगळं सोडा, पण तुमच्या डोळ्यात पाणी का आलंय? काय झालं? अंजली म्हणते, अगं, गायनेकशी बोलणं झालं आत्ता। पुढच्या आठवड्यात रुटीन चेकअप आणि सोनोग्राफी सुद्धा आहे। मी त्यांना सांगितलं सगळं ठीक आहे, पण सगळं ठीक नाहीये ग ईश्वरी। यावर ईश्वरी म्हणते, म्हणजे? अंजली म्हणते, म्हणजे मला आतनं खूप भीती वाटते अगं ईश्वरी, कारण माझी प्रेग्नेन्सी ना खूप कॉम्प्लिकेटेड आहे। घरात सगळ्यांनाच या गोष्टीचं टेन्शन आहे। हे जरी दाखवत नसतील तरी सुद्धा आहे ग टेन्शन, म्हणून सगळे खूप काळजी घेतात ग माझी। पण कधी कधी ना आतनं खूप एकटं वाटतं ग मला। हे हवे होते ग। आपण काळजीत असताना ना आपल्या नवऱ्याने आपला हात जरी घेतला ना तरी आपलं निम्म टेन्शन तिथेच निघून जातं। ईश्वरी म्हणते, अहो, येतील ना ते, आणि तुम्ही एवढी काळजी का करताय? सगळं अगदी चांगलं होणार आहे, बढिया। आणि राजेशजी तू आल्यानंतर तुम्हाला एकटंही नाही वाटणार बिलकुल, हो ना? यावर अंजली म्हणते, हो। अंजली पुढे म्हणते, आणि तू सुद्धा आहेसच की माझ्या बरोबर? ईश्वरी हो असं म्हणते। अंजली म्हणते, मला ना माझं बाळपण तुझ्यासारखं झालेलं हवंय, अगदी बडबड करणारं। हा गुण घ्यावा त्याने त्याच्या मामीकडून। ईश्वरी म्हणते, ते तो घेईलच माझ्याबरोबर राहून राहून, परंतु यापुढे तुमच्या डोळ्यात अश्रू दिसले ना ताई
तर मी तुम्हाला हक्काने ओरडेन हा. अंजली हो असं म्हणते. ईश्वरी म्हणते नका टेन्शन घेऊ, होईल सगळं नीट. त्यानंतर अंजली गोळ्या घेण्यासाठी आत निघून जाते. ईश्वरी म्हणते ताई आधीच टेन्शनमध्ये आहेत आणि त्यात त्यांना जुन्या बातम्यांबद्दल नको विचारायला, उगाचच त्रास होईल त्यांना. त्यानंतर ईश्वरी आपल्या रूममध्ये येते. ईश्वरीला आठवत असतं अर्णव म्हटलेला असतो माझ्या बापाचं नाव नाही काढायचं. ईश्वरी ते पेपर तेथेच बाजूला ठेवते. ईश्वरी स्वतःशीच म्हणत असते वडिलांचं नावही काढायचं नाही असं अर्णव सर आज म्हणाले. त्याचा आणि याचा काही संबंध असेल का? काहीच कळत नाहीये. काय आहे हे सगळं देवा? एवढ्यातच फोनवर बोलत अर्णव तेथे येतो. ईश्वरी सुद्धा ते पेपर तेथेच ठेवून बाजूला जाते. ईश्वरीने ठेवलेल्या त्या पेपर जवळ अर्णवचं लक्ष जातो. अर्णव उठून त्या पेपर जवळ जातो आणि पेपर हातामध्ये घेऊन तो वाचू लागतो. उद्योगपती राजेश शिर्केंचा पर्दाफाश हे वाचल्यावर अर्णवला लगेच आपल्या आईचे शब्द आठवतात. माझं सगळं जग तुमच्यात होतं. स्वतःपेक्षाही जास्त विश्वास ठेवला मी तुमच्यावर. सांगा असं काय होतं त्या मुलीमध्ये की मी तुम्हाला दिलेली साथ, मुलं. पुढे अर्णवची आई रडतच म्हणत असते त्या मुलीला या बायकोचा तळतळाट लागणारच आहे. बर्बाद केलाय तिने माझा संसार. कधी सुखी नाही राहणार ती. हे अर्णवच्या आईचे शब्द आणि त्यानंतर अर्णवच्या आईने करून घेतलेलं सुसाईड हे सगळं अर्णवला आठवत असतं. तेवढ्यातच येथे ईश्वरी येते. अर्णव खूप चिडलेला असतो. अर्णव म्हणतो काय आहे हे आणि इथे काय करते आपल्या रूममध्ये? काय आहे हे? ईश्वरी म्हणते जानबुजके नाही आणलंय, ते स्टोर रूम मध्ये. एवढ्यातच अर्णव म्हणतो तुला सकाळी सांगितलं होतं ना मी या माणसाचं नाव माझ्या समोर नाही काढायचं म्हणून. ईश्वरी म्हणते अहो पण का नाही काढायचंय? त्यामुळे जे घडलं ते बदलून जाणार आहे का? आणि तुम्हीच नेहमी बोलताना म्हणता ना आपलं घर. मग ज्या गोष्टी आपल्या घरावर डाग आहेत त्या मलाही. एवढ्यातच अर्णव म्हणतो शट तुला काय वाटलं हे सगळं जाणून घेण्याचा अधिकार आहे तुला? अजिबात नाही. मला त्रास देण्यासाठी मुद्दाम हे केलंस ना तू? कारण तुला सकाळी याची आयडिया आली होती मिस इंदौर. दिस इज माय पेनफुल पास्ट मिस इंदौर. गेले कित्येक वर्ष हे सगळं विसरण्याचा प्रयत्न करतोय मी, पण नाही विसरता येत आहे मला. आणि तू मुद्दाम हे माझ्या समोर आणलंस मला त्रास देण्यासाठी. तू इतक्या खालच्या लेवलला जाशील असं मला वाटलं नव्हतं मिस इंदौर. ईश्वरी म्हणत असते हे बघा हे सगळं मी मुद्दाम केलेलं नाहीये. परंतु अर्णव ईश्वरीचं काहीही ऐकून घेत नसतो. अर्णव ईश्वरीला म्हणतो एक शब्द नाही बोलायचा. त्यानंतर अर्णव ते पेपरचे तुकडे तेथेच टाकतो आणि बाहेर जात असतो. एवढ्यातच तेथे ईश्वरी येते आणि म्हणते हा एवढा मोठा आरोप तुम्ही माझ्यावर कसा काय करू शकता? तुम्हाला काय वाटलं हे सगळं मी मुद्दाम केलंय? आजपर्यंत मी तुमचा सगळा राग सगळा अपमान सहन केला, काहीही बोलले नाही. खूप वाईट वाटलं पण विसरून जाण्याची कोशिश केली. आज हा कागद माझ्या हाती काय लागला? माझ्यावरती एवढे मोठे आरोप करून मोकळे झालात? तुम्हाला तुमच्या भूतकाळाचा त्रास होतो यात माझा काय दोष आहे? एवढ्यातच अर्णव पुढे बोलायला जात असतो. ईश्वरी रागानेच म्हणते एक मिनिट, तुम्ही म्हणालात हे सगळं जाणून घ्यायचा मला हक्क नाहीये. मग तुम्हाला हक्क आहे माझ्यावरती कुठलाही आरोप करण्याचा? आधीच ना माझ्या आयुष्यात सगळं बदलून गेलंय. त्यात हे सगळं करून मला माझा त्रास वाढवण्याची हौस नाहीये मला. त्यामुळे मी परत एकदा सांगते की हे सगळं मी मुद्दाम केलेलं नाहीये. अर्णव म्हणतो खोटं बोलतेस तू. आज सकाळी मी तुला ओरडलो ना म्हणून मुद्दाम तू माझा पास्ट काढून मला त्रास द्यायचा प्रयत्न करतेस. यू आर टेकिंग रिव्हेंज. ईश्वरी म्हणते रिव्हेंज? अहो हे सगळं हे असलं ना माझ्या डोक्यातही येणार नाही कधी. जो माणूस छोट्या छोट्या गोष्टींवरून बेहिसाब रागवतो, वाटेल ते बोलतो, कधी काय करेल रागाच्या भरात काही सांगता येत नाही. अशा माणसाच्या बाबतीत मी हे मुद्दाम करेन असं वाटतंय तुम्हाला? हा बस झालं आता. हे सगळं ना सहन करण्याच्या पलीकडे गेलंय आता. तुम्हाला काय वाटलं तुम्ही वाटेल तसे वागाल आणि मी सगळं सहन करेन? जमणार नाही, लक्षात ठेवा. त्यानंतर अर्णव तेथून निघून जातो. दुसरीकडे अष्टमीच्या पूजेची तयारी चालू असते. वल्लरी आकाशला म्हणत असते आकाश झाली सगळी तयारी? आकाश सुद्धा हो असं म्हणत असतो. तेवढ्यातच तेथे अर्णव येतो. वल्लरी अर्णवला म्हणते अर्णव काय रे कुठे बाहेर चाललायस? एवढ्यातच आकाश अर्णवला म्हणतो दादा तुझ्याकडे आज 2 ऑप्शन आहेत. एकतर घराच्या बाहेर जायचं नाहीतर खोलीमध्ये स्वतःला कोंडून घ्यायचं. म्हणतो कारण हा घागर फुंकणीचा कार्यक्रम ओन्ली फॉर लेडीज आहे, जेंट्स नॉट अलाउड. एवढ्यातच अर्णव म्हणतो तू कुठे जाणार आहेस? आकाश म्हणतो मी इथेच आहे. अर्णव म्हणतो का तू जेंट्स नाही आहेस?
त्यानंतर अर्णव आकाशला आपण काम करत बसूया असं म्हणत असतो. यावर आकाश म्हणतो, अरे मी आलो असतो रे, परंतु दीने माझी ड्युटी इथे लावली आहे व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी. इतक्यात अंजली तेथे येते. अंजली म्हणते, कर की रे काम कधीतरी आमच्यासाठी. इतक्यात मामी अर्णवला म्हणते, अर्णव अर्णव काय रे, काय झालंय, तुझा चेहरा असा का दिसतोय? दुसरीकडे राकेश रागानेच म्हणत असतो, द ग्रेट ASR उर्फ अर्णव राजे शिर्के. तुला वाटतं तुझं आयुष्य एकदम परफेक्ट आहे ना? सगळं आहे तुझ्याकडे असं वाटतंय ना तुला? तुझं घर, तुझं कुटुंब, तुझं बिझनेस, तुझं साम्राज्य, तुझी ती बावळट बहीण आणि माझी, हो माझीच इंदोरी जिलबी. सगळं जरी तुझं असलं ना, तरी ईश्वरी फक्त माझी आहे, फक्त माझी. ऑल राईट्स रिझर्व. आम्ही अर्णवच्या मनातलं काढून घ्यायला बघत असते. मामी म्हणत असते, बायकोशी भांडण झालंय का? अरे आजच्या चांगल्या दिवशी तरी नका भांडू. अर्णव म्हणतो, नाही मामी, असं काही नाही झालंय. वल्लरी म्हणते, आता तू मलाच सांगणार? अरे लहानपणापासून मी तुला ओळखते, मी वाढवलंय तुला. जरा जरी बिनसलं ना तरी तुझा चेहरा बघून लगेच कळतं मला. खरं सांग, काय झालंय? अर्णव म्हणत असतो, मामी खरंच असं काही झालं नाहीये, खरंच. त्यानंतर अर्णव वरती बघतो आणि म्हणतो, बघितलंस ना, मिसेस राजे शिर्के अजून तयारच नाही आहेत. तू पण तर तयार नाही झाली आहेस. एनिवे मामा कुठे आहे? पुढे अर्णव ईश्वरीला म्हणतो, मिसेस राजे शिर्के तयार व्हा पटकन, सगळे वाट बघतायत. राकेश इकडे म्हणत असतो, तुला वाटत असेल तू आयत्या वेळी येऊन तिला वाचवलंस. हातातोंडाशी आलेला माझा घास तू हिसकावून घेतलास. बिंडोक आहेस तू. ईश्वरी इकडे अर्णवला म्हणत असते, हो होते ना मी रेडी. असं म्हणून ईश्वरी तयार व्हायला आत जाते. अंजली इकडे अर्णवला म्हणते, चिंटू आज जरा घरीच थांबशील का? आज ना मला थोडं बरं नाही वाटत आहे. अर्णव सुद्धा हो असं म्हणतो. त्यानंतर तो ताईला म्हणतो, तू कधी तयार होणार आहेस? अंजली म्हणते, हो मी पण आता तयार होऊन येते. त्यानंतर अर्णव एक फोन करायला बाहेर निघून जातो. इकडे वल्लरी म्हणत असते, अर्णव हुशारीने शब्दात न अडकता अलगद यातून निसटला. परंतु या नवरा बायकोमध्ये नक्की काहीतरी झालंय. पण कशावरून झालंय हे मला कळायलाच हवंय. स्टोर रूम मध्ये हिला पाठवल्याचा फायदा नक्की झालाय की नाही ते कळेलच. त्यानंतर इकडे कार्यक्रम सुरू व्हायची वेळ झालेली असते. सगळ्या बायका अंजलीला विचारत असतात, अंजली ताई करायचा का कार्यक्रम सुरू? परंतु अंजली म्हणत असते, ईश्वरी आली की आपण लगेच कार्यक्रम सुरू करूयात. तेवढ्यातच ईश्वरी वरून खाली येत असते. तेथे असलेल्या बायका म्हणतात, आल्या बघा राजे शिर्केंच्या सुनबाई. सगळ्यांच्या नजरा ईश्वरीजवळ जातात. त्यातील एक बाई म्हणते, किती नाजूक आणि देखणी आहे हो तुमची सुनबाई. वल्लरी म्हणत असते, लोणचं घालायचं आहे का या रूपाचं? देखणी आहे म्हणे. तर अंजली म्हणते, चला कार्यक्रमाला सुरुवात करूयात. त्यानंतर तेथे कार्यक्रमाला सुरुवात होते. ईश्वरी जाऊन अंजलीच्या बाजूला बसते. त्यानंतर छान घागरीचा कार्यक्रम चालू झालेला असतो. सगळ्या बायका डान्स करत असतात. आकाश सर्वांचे व्हिडिओ आणि फोटो काढत असतो. दुसरीकडे राकेश म्हणत असतो, हा राकेश नायक काय माणूस आहे हे अजून कळलेलंच नाहीये रे तुला चिंटुकल्या. आता तर नुसता इंटरव्हल झालाय, पण या नाटकाचा शेवटचा आणि सगळ्यात प्रभावी अंक आत्ता सुरू होतोय. घाबरायचं नाही हा चिंटू. सॉलिड ट्रेलर नाटक होणार आहे, एकदम पैसा वसूल. पण हे नाटक जेव्हा संपेल तेव्हा तुझ्या लक्षात येईल, ईश्वरी तुझी कधीच नव्हती, कारण ती माझी आहे, फक्त माझी. भेटूया लवकरच. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, ईश्वरी म्हणत असते, 9 दिवस नेम धरून पूजा केली. आई भवानी तुझ्या आशीर्वादाचा प्रकाश राहू दे. संकट कुठले घरादारावर कधी न येऊ. एवढ्यातच तेथे राकेश येतो. वल्लरी म्हणते, जावई बापू आले. अंजली धावतच जाऊन राकेशला मिठी मारते. अंजली म्हणते, आज असे अचानक कसे आलात? राकेश म्हणतो, सरप्राईज द्यायला राणी सरकार. ईश्वरी हे सगळं बघते आणि म्हणते, राकेशजी, राजेशजी असं म्हणत ईश्वरीला चक्कर येते आणि ईश्वरी खाली कोसळते.